पिवला नाही. स्ट्राईकला येतो माही, ना स्ट्राईकला येतो विलास. षटकातील पहिलं षटक आणि षटकातला पहिला चेंडू घेऊन जात तो दीपक. चेंडू दीपकचा मारा करतो माही, उंच मारू चेंडू आणि फिल्डर खाली आणि चांगल्याचे झेल टिपलेला आहे. भगतवाडे क्षेत्रक्षणी चांगलं क्षेत्रक्षण मानावं लागेल. पहिला गडी बाद होतोय. महेश जागा सांभाळण्यासाठी जातो गणेश. आणि या ठिकाणी सुवर्ण संधी आलेला आहे दीपकला. हॅट्रिक केली तर 501 रुपयाचं पारितोषिक, 1101 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिकला. पुढील चेंडू दीपकचा मार करतो गणेश, उंचार मारला चेंडू, चेंडू जातो 6 धावेसाठी. चौकार का खणखणीत चौकार, चांगल्याची फलंदाजी गणेश रूपात, चांगल्याचे फलंदाज गणेश. चला लवकर. षटकातील पुढील चेंडू षटकातील पुढील चेंडू दीपकचा सामना करू गणेश आणि हा सुद्धा गडी बाद. हॅट्रिक मात्र गमावलेली आहे. पुन्हा संधी, पुन्हा या ठिकाणी गोलंदाजाला सुवर्ण संधी आलेली आहे. हॅट्रिक केली तर 11,000चं पारितोषिक पांडुरंग भगत यांच्याकडून. या ट्रिकला पुन्हा सुवर्ण संधी आहे पांडुरंग भगत यांच्याकडून. 11,000ची पारितोषिक आलेलं आहे. पुढील चेंडू दीपकचा आकाशसाठी बघूया, आकाशात पाडतो का आणि निर्धावाचा चेंडू. आकाशला काही समजलं नाही. निर्धावाचा चेंडू, चांगल्याशी गोलंदाजी दीपक कडून. पुढील चेंडू, पुढील चेंडू आकाशसाठी दीपकचा पुलटा चेंडू, पुलटा चेंडूचा समाचार चौकार आणि कणकणीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरते, धावसंख्या झाली 8. या ठिकाणी सुवर्ण संधी आलेली होती परंतु सुवर्ण संधी घालवलेली आहे दीपक यांनी. 11,000चा पारितोषिक आलेला होता. पुढे चेंडू दीपक यांचा आणि उच्चार मारला चेंडू, पुन्हा पुन्हा बिल्डर खाली आणि चांगला असं झेल टिपलेला आहे, चांगला असं क्षेत्ररक्षण, परंतु सुवर्ण संधी सोडलेला आहे. 11,000चा पारितोषिक सोडलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 8.
आणि षटकातील दुसरा षटक आणि पहिला चेंडू घेऊन जातात तो लक्ष्मण. सामना करील विलास. पुढील चेंडू बघूया लक्ष्मणचा विलाससाठी आणि उंचावर मारलेला चेंडू जातो. मग काही रे पाड्या ज्याला काय नाही काय नाही. डबल षटकार. षटकातला पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती मोठा पहार आलेला आहे. षटकार आणि खाता. धावसंख्या 6 पुढे सरते. धावसंख्या झाली 14. पुढील चेंडू लक्ष्मणचा विलास साठी बघूया आणि मारण्याच्या नादात परंतु पूर्णपणे बीट झाल्या. निर्धावचा चेंडू. चांगल्याची गोलंदाजी लक्ष्मण कडून. पुढील चेंडू लक्ष्मणचा आणि हलकासा कट लागलेला चेंडू बघूया आणि चांगला शतक चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. हलकासा कट केलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसाव्याला. गडी बाद होतोय जांभवाडी संघाचा. षटकातील पुढील चेंडू लक्ष्मणचा. सामना करील श्याम. बघूया श्याम. पूर्णपणे आपल्या टीमचा भार आलेला आहे श्याम वरती. आणि निर्धावाचा चेंडू. चांगल्याची गोलंदाजी लक्ष्मण कडून. धावसंख्या फक्त 14. पुढील चेंडू लक्ष्मणचा श्याम साठी. पुन्हा निर्धाव चेंडू. पुढील चेंडू लक्ष्मणचा. सामना करीत श्याम परंतु निर्धावाचा चेंडू. चांगल्याशी गोलंदाजी लक्ष्मण कडून. षटक संपत आहे. धावसंख्या कायम ठेवली 14. धावसंख्या फक्त 14. आणि आता गोलंदाजी आलेला आहे तो किरण. पुढील चेंडू किरणचा. सामना करील आणि हा निर्धाव चेंडू. किरण यांचा आणि पुन्हा निर्धाव चेंडू. चांगल्याशी गोलंदाजी किरण कडून.
पुढील चेंडू किरणचा सामना करीत आहे तो उंच मारलेला चेंडू बघूया आणि पुन्हा खणखणीत षटकार. चांगल्याशी फलंदाजी आपल्या संघासाठी. धावसंख्या होती 6 आणि पुढे सरकते धावसंख्यावाली 20. पुढे चेंडू किरणचा पुढचा चेंडू बघूया पुढचा चेंडू आणि खणखणीत चौकाराच्या मदतीतून धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या होती 24. आधुनिक षटकातील काही चेंडू शिल्लक किरणचे. आणि पुन्हा निर्धावाचा चेंडू पुढील चेंडू किरणचा आणि पुन्हा निर्धाव चेंडू. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 24. आणि बघतवाडी संघासमोर 25 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जांभवाडी संघाने. चला जांभवाडी संघाने थोडस कार्य करायचं आहे लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे.
स्ट्राईकला तो सुरेश, नॉन स्ट्राईकला तो दीपक आणि गोलंदाजी विलास. षटकातील पहिला षटक आणि पहिला चेंडू. पहिला चेंडू गोलंदाजा तो विलास, सामना करेल तो सुरेश आणि चांगला असं ग्राउंड शॉट मारला. चेंडू चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 कणकणीत चौकार. चौकाराने खाता खोलत आहे बगतवाड संघाचा. चांगला असं फलंदाजी सुरेश कडून. आणि इकडे सुवर्ण संधी आलेले सुरेशला. प्रत्येक षटकाराला 201 रुपयाचा पारितोषिक पांडुरंग भगत यांच्याकडून. आणि खराब चेंडू. अतिरिक्त धावसंख्या होते 5. पांडुरंग भगत यांच्याकडून पारितोषिक आलेला आहे सुरेशला. प्रत्येक षटकाराला 551 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम घेऊन जायची. पुढे चेंडू विलासचा सुरेश साठी आणि पुन्हा खराब चेंडू. दिशाहीन गोलंदाजी होत आहे या ठिकाणी जांभाडी संघाचा गोलंदाज. विलास पुढे चेंडू सुरेश साठी. सुरेश मारण्याच्या नादात पूर्णपणे बीट झालेला आहे. निर्धावाचा चेंडू. पुढील चेंडू विलासांचा सुरेश साठी बघूया. पुन्हा मारण्याच्या नादात पुन्हा बीट. आणि यापुढे सुवर्ण संधी आलेले सुरेशला. चौकार मारला तर 10 रुपयाचा पारितोषिक येणार आहे. हलकासा कट केलेला चेंडू आणि एकदा पूर्ण. पुन्हा सुवर्ण संधी गेली. चेंडू सावरा करेल दीपक. बघूया आणि निर्धावाचा चेंडू. चांगल्याची गोलंदाजी. अजून षटकातले काही चेंडू शिल्लक. धावसंख्या फक्त कान फिरवलेली 7. पुढील चेंडू दीपक साठी आणि आता मात्र खराब चेंडू राहील. अंपायरचा हात हवेमध्ये. या खराबच्या अतिरिक्त धावमुळे धावसंख्या होते 8. पुढील चेंडू विलासचा दीपक साठी. उंचावर मारला चेंडू. व्हेरी क्वालिटीचा षटकार. कणकणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आली 14. धावसंख्या धावसंख्या झाली 14. अजूनही अजूनही 12 चेंडू 11 धावाची गरज जिंकण्यासाठी बगतवाडी संघाला. 12 चेंडू 11 धावा. पुढील चेंडू सामना करेल तो सुरेश. गणेश आणि सुरेश. पहिला चेंडू खराब. दिशाहीन गोलंदाजी होता या ठिकाणी जामवाडी संघाची. गणेश पुढील चेंडू गणेशचा सुरेश साठी. पुन्हा हलकाचा कट केलेला चेंडू बघूया
आणि मला वाटतं कणकणीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या चालती 19. साठी 11 चेंडू 6 धावा. पुढील चेंडू गणेशचा हलकासा कट केला चेंडू, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये काय बसले नाही आणि मिसफिल्डिंग होते जांभवाडी संघाकडून. एक धावत एका धावेचे समाधान. धावसंख्या होते 20. अजूनही 10 चेंडू आणि 5 धावाची गरज. पुढील चेंडू गणेशचा दीपक साठी आणि उंचान वाढलेला चेंडू. चेंडू सीमारेखेच्या बाहेर वरेड कोविडचा षटकार आणि संघ विजय होतो षटकाराने. भगतवाडा चला